लातूर जिल्ह्यातील भाडगाव इथल्या बाळासाहेब दाताळ यांचं पुणे इथल्या कृषी महाविद्यालयातून BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण झालं। शिक्षण संपल्यानंतर त्यांनी घरच्या शेतीकडे लक्ष दिलं। तसंच ती शेती करत असताना नवनवीन प्रयोग करू लागले। त्यांनी यावर्षी 3 एकरात हिरव्या सोयाबीनची लागवड केली। सोयाबीनची लागवड करताना त्यांनी सुरुवातीला जमीन नांगरून घेतली, त्यानंतर कुळव्याच्या पाळ्या मारल्या, त्यानंतर टोकणी यंत्राच्या साहाय्यानं सोयाबीनची लागवड केली। सुरुवातीला ट्रॅक्टरनं रान नांगरून घेऊन त्याच्या आडवं उभं मुगडून घेऊन कुळवाच्या 2 पाळ्या घातल्या। सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 पोते, त्याच्यामध्ये 4 किलो मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म मूलद्रव्य खत आणि 4 किलो फोरेट ग्रॅन्युल्स मिक्स करून जमिनीमध्ये पेरून टाकले अगोदर। आणि चांगला पाऊस झाल्याच्या नंतर बियाला ट्रायकोडर्माची सीड ट्रीटमेंट करून इक्रिसॅटचं क्रीडाचं मान्यता प्राप्त जे पेरणी यंत्र आहे, ज्याच्यामध्ये एक बी पेरलं जातं, त्याच्यानं त्या टोकन यंत्रानं पेरणी केली। हिरव्या शेंगांच्या सोयाबीनवर अळींचा प्रादुर्भाव होत नाही, मात्र रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो। त्यामुळे त्यांनी या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी केली। याच्यावर कीटकनाशक वगैरे फवारणी करण्यासाठी लिंबोळी अर्काचा वापर केला। त्याच्यानंतर बिहोरिया आणि व्हर्टिसिलियमचे फवारण्या घेतल्या। हिरव्या सोयाबीन पिकाचा कालावधी 110 दिवसांचा आहे, मात्र याच्या हिरव्या शेंगा 70 दिवसांपासूनच बाजारात भाजीपाला म्हणून विक्री करता येतात। हिरव्या सोयाबीनची चव खाण्यासाठी चांगली आहे, तसंच हिरवं सोयाबीन आरोग्यासाठीही हितकारक आहे। त्याचबरोबर सोयाबीन काढणीनंतर त्याच्या बिया पुढच्या वर्षी बियाणे म्हणून सुद्धा वापरता येतात। याचा कालावधी आहे 110 दिवसाचा। 110 दिवसामध्ये हे पक्व होतात याच्या शेंगा, आणि 70 दिवसापासून ते 90 दिवसापर्यंत याच्या हिरव्या शेंगा बाजारात नेऊन व्हेजिटेबल म्हणून, भाजीपाला म्हणून याचं खाता येतात। ह्याची चव खाण्यासाठी चांगली आहे। तसेच सुवर्ण वसुंधरा वाणाचा जो कालावधी आहे तो 85 दिवसाचा आहे, आणि त्याच्या पण शेंगा 70 दिवसाला खाण्यासाठी तयार होतात, आणि 70 ते 90 दिवसामध्ये ते बाजारात विक्री करता येतात। डाळ करून वगैरे ह्याचं खाद्यासाठी वापर करता येतं। पाण्यात भिजवून मोड, मटकी वगैरे ह्याचं असं भिजवून खाता येतं। हिमाचल प्रदेश राज्यातल्या पालमपूर इथल्या कृषी विद्यापीठानं हिरव्या सोयाबीनचा वाण विकसित केलाय। या हिरव्या सोयाबीनचा वापर आहारामध्ये केल्यास उच्च रक्तदाब, शुगर यासारखे आजार होत नाहीत। तसंच ज्यांना हे आजार झाले आहेत त्यावर नियंत्रण ठेवता येतं, अशी माहिती पालमपूरच्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे। सोयाबीन वास्तव में एक अद्भुत फसल है। इसमें लगभग 40% प्रोटीन तथा 20% तेल की मात्रा पाई जाती है। महात्मा गांधी ने एक बार इसको गोल्डन बीन भी कहा, क्योंकि इसके न्यूट्रिशनल बेनिफिट्स के साथ साथ मेडिसिनल बेनिफिट्स भी बहुत हैं। सोयाबीन का जो तेल है वो पॉली अनसैचुरेटेड फैट्स उसमें ज़्यादा होते हैं, जिसके कारण वो ब्लड में कोलेस्ट्रॉल की मात्रा को मेंटेन करता है तथा ब्लड शुगर को भी रेगुलेट करता है। सोयाबीन का जो प्रोटीन है उसमें सभी प्रकार के एसेंशियल अमीनो एसिड्स हैं, मिनरल्स हैं, विटामिन्स हैं तथा फाइबर है, जो कि हमारी सेहत की सभी रिक्वायरमेंट्स को पूरी करता है। इसके अलावा अगर हम सोयाबीन का अपने खान पान में प्रयोग करें तो ये हमें कैंसर से, कोलन कैंसर से बचाता है, आर्थराइटिस की प्रॉब्लम से बचाता है, ब्लड प्रेशर की प्रॉब्लम से बचाता है, ऑस्टियोपोरोसिस से बचाता है, क्योंकि जो एनिमल प्रोटीन है उसके साथ कैल्शियम की लीचिंग हो जाती है। लेकिन जब हम सोयाबीन को प्रोटीन के रूप में लेते हैं या सोयाबीन के रूप में प्रोटीन को हम अपने आहार में लेते हैं तो वो कैल्शियम की लीचिंग को रोकने के कारण हड्डियों को जो गलना होता है उसको रोकता है। साथ ही साथ कैंसर के कारण जब पेशेंट में ब्लड का वेट लॉस होता है तो सोयाबीन उसको भी रोकती है। हमने पालमपुर कृषि विश्वविद्यालय हिमाचल प्रदेश में वेजिटेबल टाइप की हमारे देश में सबसे प्रथम वैरायटी निकाली है, जिसका नाम है हरा सोया। यह 2001 में कल्टीवेशन के लिए रिलीज हुई थी। आमतौर पे जो
सोयाबीन है उसमें कुछ एंटी न्यूट्रिशनल फैक्टर्स रहते हैं, जैसे ट्रिप्सन इनहिबिटर है, लिपोक्सिजेनेज एंजाइम है, रैफिनोज टैक्योज शुगर्स हैं। लेकिन जो हरा सोया है उसमें लिपोक्सिजेनेज एंजाइम कंटेंट बहुत कम है, जिसके कारण इसमें बीनी फ्लेवर ना के बराबर है। बाळासाहेब यांनी यावर्षी हिरव्या सोयाबीनची लागवड 3 एकरात केली आहे. यंदा त्यांना 35 ते 49 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. त्यांना या वाणाचा महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार करायचा आहे. त्यामुळे ते सोयाबीनची विक्री बाजारात करणार नाही. जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी लातूर येथे याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या सोयाबीनचं शेंगा किंवा त्याचं हे सोयाबीन खाल्ल्यामुळं सध्याच्याला जे मनुष्यामध्ये सांधेदुखीचा त्रास, बीपी, शुगर, त्याच्यानंतर रक्तदाब वगैरे हे जे आजार जास्त प्रमाणामध्ये झालेले आहेत, याच्यावर या सोयाबीनमुळं एक नॅचरल वनस्पतीजन्य हे सोयाबीन खाल्ल्यामुळं हे रोग कमी करता येतो याच्यामुळं, किंवा रोग हे खाल्ल्यामुळं होणार नाहीत. ज्यांचे झालेले आहेत त्यांचे याच्यामुळं कंट्रोलमध्ये येतील. याच्यासाठी या वाणाचा मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसार करण्याची इच्छा असल्यामुळं मी याचं शेंगा म्हणून विक्रीच्या ऐवजी बीजोत्पादन करण्याचं ठरवलं आणि पुढच्या 4 वर्षामध्ये कमीत कमी 4 वर्ष तरी मी याचं बीजोत्पादन कंटिन्युएशनमध्ये ठेवणार आहे. याचं बियाणं मराठवाड्यामध्ये कोणाकडेच नाही, फक्त माझ्याकडे मी एकट्याने याची लागवड केलेली आहे आणि माझा उद्देश फक्त याचा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांपर्यंत प्रसार व्हावा आणि सगळ्यांच्या आरोग्यामध्ये याचा खाण्यासाठी उपयोग व्हावा. हिरव्या सोयाबीनच्या औषधी गुणधर्मामुळे त्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या सोयाबीनची लागवड करायची आहे त्यांनी बाळासाहेब दातार यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या समाजाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्यामध्ये लातूर जिल्ह्यात सोयाबीन या पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. या सोयाबीनमध्ये 40% प्रोटीन आणि ऑइल यांचं प्रमाण आहे. परंतु या सोयाबीन आपल्याला प्रत्यक्ष खाता येत नाही. हिमसो 1563 आणि सुवर्ण वसुंधरा या जातीची सोयाबीनच्या शेंगा आपण खाऊ शकतो. लातूर जिल्ह्यातील भाडगाव येथील बाळासाहेब दाताळ हे या जातीच्या बियाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करतायत आणि ते महाराष्ट्रामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य करतायत. निश्चितच याचा लाभ नागरिकांना होईल. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.